राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा करण्याचा कार्यक्रम झाला आणि एका क्लिकवर हे पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 10 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. शेतकऱ्यांनो, 10 फेब्रुवारीच्या आधी 3 महत्त्वाची कामे केली नाहीत तर तुमच्या सर्व योजना बंद होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीची सूचना जाहीर केली आहे. ही 3 कामे न केल्यास तुम्हाला सगळ्या योजनांचे पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा, अतिवृष्टी किंवा इतर कोणत्याही सबसिडीचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर 10 फेब्रुवारी ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या तारखेपूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी 3 महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. ही कामे मुदतीत न केल्यास 2026 मध्ये 1 रुपयाही तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे थेट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ही 3 कामे इतकी अनिवार्य आहेत की ती पूर्ण न केल्यास तुम्ही कोणत्याही शासकीय मदतीसाठी पात्र राहणार नाही. 2026 मध्ये पीक विमा, अतिवृष्टीचे सहाय्य, रब्बी किंवा खरीप हंगामाचे विमा, पीएम किसानचे हप्ते, नमो शेतकरी योजनेचे लाभ यापैकी काहीही मिळणार नाही. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की इथून पुढे अशा शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान दिले जाणार नाही. शेतकरी मित्रांनो, अशीच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो करून घ्या. राज्य सरकारने सर्व कष्टकरी शेतकऱ्यांसाठी 10 फेब्रुवारी ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. यापूर्वी पुरेसा अवधी देण्यात आला होता. आता 2025 संपून 2026चा पहिला महिना संपत आला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. 10 फेब्रुवारी हीच शेवटची संधी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ही 3 कामे करणे बंधनकारक आहे. तुमच्याकडे आता फार कमी दिवस उरले आहेत आणि त्यात सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विलंब न करता ही कामे त्वरित पूर्ण करून घ्या, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होईल. भविष्यात जाहीर होणाऱ्या कोणत्याही नवीन योजनांचा फायदा घेता येणार नाही. जर ही कामे अपूर्ण राहिली तर नमो योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नवीन जाहीर झालेला अतिरिक्त बोनस हे सर्व मिळणार नाही. प्रशासनाने 10 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असल्याचे वारंवार सांगितले आहे. मग नेमकी ती 3 कामे कोणती आहेत, ती कुठे जाऊन पूर्ण करायची, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची सविस्तर माहिती पुढे आहे. जर तुम्हाला 2026 मध्ये सर्व योजनांचे पैसे अखंडितपणे मिळवायचे असतील, जुने हप्ते सुरू ठेवायचे असतील आणि नवीन योजनांसाठी पात्र बनायचे असेल तर ही माहिती पूर्ण वाचा. जर माहिती अर्धवट सोडली आणि फक्त एक काम केले तर बाकीची 2 सोडून दिल्यास 2026 मध्ये सरकारकडून तुमच्या बँक खात्यात 1 रुपयाही जमा होणार नाही. तुमचे लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी ही माहिती लक्षपूर्वक वाचा. 2025 संपले असून 2026 ची सुरुवात झाली आहे. दरवर्षी सरकार नियमावलीत काही बदल करते आणि यावर्षी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. याच बदलांचा भाग म्हणून ही 3 कामे करणे गरजेचे आहे. आज आपण पाहतोय की 10 फेब्रुवारी ही धोक्याची घंटा आहे. ही कामे केली नाहीत तर केवळ चालू योजनाच नाही तर भविष्यातील लाभांवरही परिणाम होईल. सरकारने खरीप आणि रब्बी हंगामाच्या अनुदानाबाबत तसेच अतिवृष्टीच्या केवायसी संदर्भात सूचना दिल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे केवायसी अद्याप प्रलंबित आहे. 2025 मध्ये 10 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती, परंतु अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता सरकारने बजावले आहे की 2026 उजाडले आहे आणि 10 फेब्रुवारीनंतर कोणतीही तारीख वाढवली जाणार नाही. तुम्हाला ठाऊक असेलच की ई-केवायसीच्या प्रक्रिया, रब्बी अतिवृष्टीसाठीच्या नोंदी आणि फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र मिळवण्याचे काम वारंवार पुढे ढकलले जात होते. पण आता वर्षाचा पहिला महिना संपत असल्याने सरकारने कठोर पावले उचलली आहेत. ही 3 कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. ही कामे केली नाहीत तर नमो आणि पीएम किसानचे हप्ते, कोणतीही सबसिडी आणि पीक विमा या सर्व गोष्टींना तुम्ही मुकणार आहात. आता पहिल्या सर्वात महत्त्वाच्या कामाकडे वळूया. हे काम तुमच्या बँक बॅलन्सशी थेट संबंधित आहे. सध्या राज्यभरात खरीप हंगामाच्या अनुदानाचे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण इथेच एक मोठी अडचण आहे. आजही हजारो शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यांनी पंचनामे केले, फॉर्म भरले, पण तरीही खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की येत्या 10 ते 15 दिवसात पीक विम्याचा मोठा निधी वितरित होणार आहे. पण हा निधी फक्त त्यांनाच मिळेल ज्यांचं पेपरवर्क आणि पोर्टल अपडेट 10 फेब्रुवारीच्या आत पूर्ण असेल. जर तुमची खरीप पीक विम्याची प्रक्रिया तांत्रिक कारणामुळे अडकली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी हीच शेवटची संधी आहे. दुसरीकडे रब्बी 2025च्या पीक विम्याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. अनेकदा शेतकरी शेवटच्या तारखेची वाट पाहतात. सीएससी सेंटरवर गेल्यावर सर्व्हर डाऊन किंवा तांत्रिक बिघाड सांगितला जातो. लक्षात घ्या, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. फक्त 1 रुपया भरून लाखो रुपयांचे विमा कवच मिळते. उद्या आसमानी संकट आले आणि विमा उतरविलेला नसेल तर सरकार मदत करू शकणार नाही. त्यामुळे 10 फेब्रुवारीची वाट न पाहता आजच नजीकच्या केंद्रावर जाऊन रब्बी विम्याचा हप्ता भरून नोंदणी निश्चित करा. यामुळे विम्याचा परतावा सुरक्षित राहील आणि भविष्यातील नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा राहील. आता दुसऱ्या महत्त्वाच्या कामाकडे वळूया, ज्याला अनेक शेतकरी हलक्यात घेतात, पण यामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊ शकतात. ते काम म्हणजे खरीप हंगाम 2025ची ई-पीक पाहणी. पीक विमा मंजूर होण्यासाठी सर्वात मोठा पुरावा म्हणजे 7/12 उतार्यावर पिकाची नोंद. तुम्ही विमा भरलाय पण ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची नोंद 7/12वर केलेली नसेल तर विमा क्लेम फेटाळला जाऊ शकतो. 10 फेब्रुवारी ही या नोंदीसाठी अंतिम मुदत आहे. बऱ्याचदा पिकाची माहिती भरतो पण ती अपलोड होत नाही किंवा महसूल विभागाच्या पोर्टलवर दिसत नाही. आता उरलेल्या दिवसात 7/12 तपासून पहा. जर पिकाची नोंद दिसत नसेल तर तात्काळ तलाठ्यांशी संपर्क साधा किंवा महसूल स्तरावर दुरुस्ती करून घ्या. 10 फेब्रुवारी उलटली की पोर्टल बंद होईल आणि त्यानंतर 7/12वर पडीत किंवा जुनीच नोंद राहील. अशा परिस्थितीत अतिवृष्टीचे अनुदान असो वा पीक विमा, सरकारकडे पिकाचा अधिकृत पुरावा राहणार नाही. ही चूक महागात पडू शकते. तिसरे आणि सर्वात निर्णायक काम, ज्यावर सर्व योजनांचे भवितव्य अवलंबून आहे, ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड आणि त्याची केवायसी. शेतकरी मित्रांनो, सरकार आता सर्व योजनांचे एकीकरण करत आहे. ज्यांच्याकडे अधिकृत फार्मर आयडी असेल त्यांनाच पुढील काळात नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते दिले जाणार आहेत. तुम्ही अर्ज केला पण आयडी मिळाला नाही किंवा वीके नंबर जनरेट झाला नाही तर ही चिंतेची बाब आहे. सध्या गावोगावी तलाठी कार्यालयांकडे अशा शेतकऱ्यांच्या याद्या आहेत ज्यांची केवायसी प्रलंबित आहे. अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही केवायसी केली होती, मग पुन्हा का? पण आधार लिंकिंग आणि फार्मर आयडी लिंकिंगमध्ये त्रुटी असल्यास नाव ब्लॉक होऊ शकते. जर तुमचे नाव यादीत नसेल किंवा स्टेटस समजत नसेल तर थेट तलाठ्याला भेटा. त्यांना आधार नंबर देऊन विचारणा करा की माझा फार्मर आयडी ॲक्टिव्ह आहे का? अनुदान का रखडले? 10 फेब्रुवारी 2026 ही सर्व त्रुटी दूर करण्याची अंतिम डेडलाईन आहे. यानंतर पीएम किसानचे 2000, नमो शेतकरीचे 2000 आणि नवीन जाहीर झालेला अतिरिक्त बोनस हे सर्व कायमचे बंद होऊ शकतात. या कामाला पहिले प्राधान्य द्या. शेतकरी मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. तुम्ही ऐकलेली सगळी माहिती सरकारी आदेश, परिपत्रके आणि प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांवर आधारित आहे. यात घाबरवण्याचा अजिबात उद्देश नाही. पण वेळेवर काम न केल्यास नुकसान होते हा आजवरचा अनुभव आहे. म्हणून ही माहिती इशाऱ्यासारखी घ्या, धोक्याची घंटा समजा. तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? ई-पीक पाहणी 7/12वर दिसत आहे का? फार्मर आयडी कार्ड काढला आहे आणि तो ॲक्टिव्ह आहे का? खाली कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. जर अडचण असेल तर ती पण लिहा, कारण त्यावर पुढचा मार्गदर्शक व्हिडिओ आणला जाईल. ही माहिती एखाद्या शेतकरी भावाला उपयोगी पडू शकते. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. आणि लक्षात ठेवा, शेवटच्या तारखेची वाट पाहणे म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणे. आपली साथ कायम अशीच राहू द्या. जय जवान, जय किसान.